हाय गाईज, तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं, म्हणूनच आमचा आज रेंदा उपसायचा चालू आहे. उडदाचे पापड म्हटल्यानंतर मला रेंदा उपसायचंच काम असं वाटतं, कारण का त्याला भरपूर मर्दावं लागतं, कुटावं लागतं, तेव्हा कुठे तर ते उडदाचे पापड छानसे तयार होतात. आता का कुटायचं, का मर्दायचं ते देखील सांगते, जेणेकरून उडदाचे पापड असे तेलकट होणार नाहीत, तळल्यानंतर देखील तेल सोडणार नाहीत. असं काहीसं जर उडदाचे पापड करायसाठी आम्ही त्याला मरदतो, चेचतो, हे सगळं करतो. आता लाट्या बनवून घेतो आणि इकडं एवढं पीठ अजून चेचायचं आहे. निम्म पीठ चेचून घेतलेलं आहे, निम्म पीठ चेचायचं आहे आणि शरीरची थोडीफार मस्ती देखील चालू आहे. आता शरीरची मदत आम्हाला भरपूर होते. का माहिती आहे ना, तुम्हाला लहान लेकरांची मदत किती होते तुम्हाला माहितीच आहे. असा आमचा सगळा गोंधळ, थोडी मज्जा, थोडी मस्ती करत करत आमचे उडदाचे पापड तयार होत होते. आता आमच्या शरीरला तर स्पेशल 4 गोळे देऊन टाकले करायला तिला, आणि त्यानंतर ना आमच्याकडे होत्या एवढ्या लाट्या अजून तयार व्हायला लागलेल्या आहेत. आता आपण तयार करूया, म्हणजे लाटायची तयारी चालू करूया, जेणेकरून त्या लाट्या बनवतील आणि लाट्या करेल मी आणि त्यांनी गोळे बनवून देतील. असं काहीच तर काही उडदाचे पापड सावलीलाच वळवावे लागतात, हे माहिती आहे ना तुम्हाला. थोडंसं ओलसर आहेत तोपर्यंतच त्याला घ्यायचं आणि एकावर एक रचून ठेवायचं, जेणेकरून असे वाकडे तिकडे होणार नाहीत म्हणून. त्यानंतर सगळे उडदाचे पापड करून झाले आणि थोडासा थकवा झाला, तोपर्यंत वारं सुटलेलं होतं छानसं, म्हणून आम्ही फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघालो. छानसं वातावरण अनुभवत खूप खरंच आलेला जो कंटाळा होता तो थोडासा काहीतरी बाजूला राहिला. आणि त्यानंतर ना असा सनसेट तयार झालेला होता, कारण का पावसाचं वातावरण, वारं सुटलेलं थोडंफार, आणि हा सनसेट बघायला आम्ही आवर्जून थांबलेलो होतो आणि खूप छान वाटत होतं. त्यानंतर घरी आलो तेव्हा सगळं जेवण खाण्यानंतर शरयूची आणि शरूच्या काकांची इकडे झाली होती मस्ती. आता काकाने सांगितलेलं मसाज करायला, तर मसाज आमच्या लेकराला सांगितल्यानंतर आमचं लेकरू काय मसाज करणं सोडणार आहे, मग तर ते डोक्यावर बसणार आणि मसाज करणार. असं काहीचं तर चालू होतं. इकडं आमचं होतं आवरावरीचं काम, किचन ओटा क्लिनिंग, आणि त्यानंतर ना साफसफाई झाल्यानंतर, म्हणजे कसं सकाळी पटपट कामे उरकून घेतात, त्यामुळे संध्याकाळी सगळं क्लिनिंग करून घ्यायचं आणि सकाळी उठल्यानंतर छानसा आपला दिवस सुरू होईल. ओट्याकडे बघितल्यानंतर उद्याची सकाळ देखील छान असेल. असा आजचा आमचा दिवस इथेच एंड झाला. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.